हॅलो फ्रेंड्स, आजच्या या भागामध्ये आपण अर्थिंग विषयी आणि अर्थिंग प्रत्यक्षात कसं करायचं याविषयी जाणून घेणार आहोत. अर्थिंग म्हणजे काय हे मागच्या भागामध्ये आपण समजून घेतलं. तर अर्थिंग विषयी जर सांगायचं झालं तर त्याची जर व्याख्या किंवा डेफिनेशन म्हटलं तर अगदी सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू, कोणत्याही विद्युत उपकरणाच्या किंवा एखाद्या विद्युत साधनाच्या धातूच्या बॉडीची जमिनीशी केलेली जोडणी म्हणजे अर्थिंग. अर्थिंग का करायला पाहिजे मागच्या भागामध्ये आपण नक्कीच हे जाणून घेतलेलं आहे. आणि अर्थिंग हे सर्किटमध्ये, कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये किंवा कोणतेही उपकरण जोडत असताना, सर्किटमध्ये जोडत असताना अर्थिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नुसार किंवा IE रूल नुसार अर्थिंगची आवश्यकता असते, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. तर अर्थिंग कसं करायचं हे आपण आज प्रत्यक्षात जाणून घेऊ. मागच्या भागामध्ये आपण अर्थिंग विषयी प्राथमिक माहिती आणि अर्थिंग करण्यासाठी काय काय लागतं याविषयी माहिती जाणून घेतली होती. विटांचे तुकडे आहेत, कोळसा आहे, कोळशाचे तुकडे आहेत, त्याचबरोबर मोठं मीठ आपण वापरतो. बारीक मीठ वापरलं तरी चालेल, पण मोठ्या मिठाचा वापर नक्की करायला हरकत नाही. आजच्या अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्यांचा उपयोग करण्यापेक्षा अर्थिंग पावडर मिळते, त्या अर्थिंग पावडरचाही उपयोग आपण करू शकतो. आणि या आजच्या प्रोसेसमध्ये आम्ही या सगळ्यांचा उपयोग केलेला आहे. तर या सगळ्यांचा उपयोग करून आपण प्रचलित पद्धतीनं अर्थिंग कसं केलं जातं, प्लेट अर्थिंग असेल, पाईप अर्थिंग असेल, तर प्लेट अर्थिंग कसं केलं जातं हे आज आपण समजून घेणार आहोत. नवीन नवीन पद्धतीनं सुद्धा अर्थिंग केलं जातं, पण जाणूया आजच्या भागामध्ये प्रचलित पद्धतीनं अर्थिंग कसं केलं जातं. चला तर मग पाहूया. तुम्हाला हा भाग कसा वाटला, हा पार्ट कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट्स नक्की तुम्ही लिहायला हरकत नाही. त्यामुळं नवनवीन व्हिडिओ तयार करताना आम्हाला अजून प्रेरणा मिळू शकते. त्याचबरोबर
तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील, लेक्चर्स आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉरवर्ड पण करा. अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा. पुढच्या अशाच माहितीपूर्ण भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.